भरपूर झाला अभ्यास. हो, कसला नवीन ड्रेस दिला बघा याला, डायरेक्ट बाउन्सर वाटते ते आता. 2-4 दिवसापूर्वी असा असा ड्रेस होता ना, तर कापड बिपड कसलं खतरनाक वाटतंय हा. चालतं का आमच्यासोबत, फक्त आमच्यासोबत चला. कसलं भारी वाटत नाही का रे, असं वाटत नाही आलं युट्यूबवरच आलाय कोणता तरी. तर मित्रांनो, आता रेडी झालोय ड्युटीवर जायला. आज इव्हिनिंग ड्युटी आहे. तर काय नाही, ते मगाशी मेडिकलमध्ये गेलो होतो ना, सॉरी हॉस्पिटलमध्ये मित्रासोबत. तिथून आल्यानंतर थोडा विश्रांती घेतली. सकाळपासून मी नुसतं झोपलोय राव, नुसती झोप येते. सकाळी जर लवकर उठला असतो कुठेतरी बाहेर गेला असतो, ट्रेकिंग वगैरे नाही का. इथं जवळच एक मंदिर आहे येरवड्यात. चला बघू नेक्स्ट टाइम. आजचा दिवस तर नव्हता, तर रेडी झालोय, जाऊया ड्युटीला. चलो. उडी ठेवतो तशीच. तर मित्रांनो, कस काय काय चाललंय. आता संध्याकाळचे आहे ना 10 वाजलेत आणि ड्युटीवर आलो होतो 9, 9:15लाच. म्हणजे जेवण वगैरे करूनच वरती येतो मी. ठीक आहे. तर वरती आल्यानंतर आहे ना, त्याच ड्रेसमध्ये तसाच बेडवर लोळत पडलो होतो. जस्ट इंस्टाग्राम स्क्रोल करत होतो. स्क्रोल स्क्रोल स्क्रोल. नंतर आठवलं, अरे स्क्रोल करता करता माझे 45 मिनिट्स कुठे गेले मला कळलं नाही. मग काय, कसे बस उठलो, मोबाईल चार्जिंगला लावला, त्यानंतर थोडं फ्रेश झालो आणि आज इव्हिनिंग ड्युटी होती आणि सकाळी 9-10ला उठलो होतो आणि लगेच ड्युटीला गेलो 12-1ला. मग कंटेंट कुठून बनवणार ना, हॉस्पिटलमध्ये तर अलाउड नाही आणि टाइम पण भेटत नाही ना हॉस्पिटलमध्ये बनवायचं म्हटलं तरी. तर मग आता काय करावा, तर आता मी करणार आहे स्टडी. हसू नका, खरं सांगतोय, जेन्युअनली करणार आहे. म्हणजे इतकं मला असं डिमोटिवेट झाल्यासारखं होतं. स्टडी, अभ्यास करायचं नाव घेतं तरी मला आळस आलाय, पण मी करणार आहे. कारण जे गोष्ट आपल्या मनाला नको आहे ना, तीच करायची आता. मित्रांनो, आपल्या काही ना सध्या स्टँड नाहीये, मागवले, अजून आठवड्यात येणार आहे ते. पण तोपर्यंत काय जुगाड करावं लागते बघा तुम्हाला. आता हे बघा, खाली एक बादली आहे, त्याच्यावर एक बादली आहे, त्याच्यावर शूज आहे. असा त्या लेवलला मला आता ट्रायपॉड सेट करावा लागतोय. हे बघा, जवळून दाखवतो अजून. कंटेंट क्रिएशन जर्नी, जेव्हा तुम्ही तळागाळातून स्टार्ट करता, तुमच्याकडे काहीच पैसे पण नसतात जास्त काय घ्यायला नाही का, तेव्हा असं काहीतरी जुगाड करावा लागतो. खरं अभ्यास होता, मला कंटाळा आला. बघू किती किती वाचतोय मी आता, किती पेजेस रीड करतोय. पेन कुठे गेलोय. अभ्यास करायच्या आधी जरा हेअरस्टाईल काढून घेऊ. टाइमपास करतोय यार मी, नुसता टाइमपास. परत एकदा घेतलं मित्रांनो, टार्गेट हाय. चला आता तुम्हाला सांगतो आपण कोणता चॅप्टर वाचणार आहे. कन्फ्युज झालोय मी आता, मी काय कोणता चॅप्टर वाचू. शाळेला काय वाच तेच कळणार रे बाबा. झोप पण येते, उद्या मॉर्निंग ड्युटी परत. कसं होणार अभ्यास यार. रात्रीच आहे ना जास्त जेवलं नाही पाहिजे. ड्युटीवर आले मी जवळपास आता आहे ना 4-5 चपात्या घालल्यात आणि एवढा मोठा भात खाल्लाय. पोट कसं फुल झाले आता, असं झोप वाटते. नाही, पण आपलं वाचायचंय काहीतरी आज, थोडं का व्हायना काहीतरी वाचायचंय. अप्लाइड मायक्रोबायोलॉजी वाचू का, बायोकेमिस्ट्री, सोशियोलॉजी, नर्सिंग रिसर्च, नर्सिंग एज्युकेशन, ऑब्स्टेटिक अँड गायनॅक्स.
हो लय डुकलं खायला लागले मी आता. 8 to 12 months centers. लय झोपायला लागले. झोपतोच जाऊ दे आता. मित्रांनो बाहेरची लाईट बंद आहे. भाई तुम्हाला खरं सांगतो, मला आहे ना एवढी खतरनाक झोप आहे का, अशी नॉर्मल ड्युटी नाही इतकी बिझी गेली तरी नाही लागत. पण अभ्यास करायला मी बघतोय ना, 20 मिनिटं पण नाही झाले अभ्यास करून, 2 पेजेस नाही वाचले, मला एवढी खतरनाक झोप यायला लागली ना, म्हणजे अशी डायरेक्ट साखर झोप सुद्धा येणार नाही. काय एवढा अभ्यास करताना झोप येत असं काय माहिती यार. आय थिंक याचं आन्सर माझ्या स्वतःकडेच आहे. सगळ्या इंटरेस्टच्या गोष्टी आहे. पण आता एक्झाम पण जवळ येते, त्याच्यामुळे मी ट्राय करतोय की बाबा मला थोडंफार तरी काहीतरी रीड करायचंय. सगळ्यांची अपेक्षा असते रे, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. आता मला एवढी झोप येते, मी बळच बोलतोय, मी इथं असं असं म्हणलं तरी असं झोपून जाईन. एवढी खतरनाक वाली म्हणजे त्या अभ्यास करताना झोप येते. एवढा ग्रंथासारखं पुस्तक आहे ते नॉरसेटचं. आई आई ग. चला मित्रांनो, काय मग. आई आज तर झोप बघा, अजून पण झोप येतच. मी काय बोलतोय मला माहित नाही, मला फक्त माझा ब्लॉग अपलोड करायचा आहे. हम्म. तर मित्रांनो, आज आपल्याला आहे ना इव्हिनिंग ड्युटी होती आणि लय लेट उठलो, त्याच्यामुळे कंटेंट शूट करायला पण काही टाइम नाही भेटला. त्याच्यानंतर हॉस्पिटलला गेलो आपल्या फ्रेंडला घेऊन, त्याच्यावर आल्यानंतर काय थोडाच टाइम उरला, एक अर्धा तास तो आवरण्यातच गेला. आंघोळ वगैरे केली, मग ड्युटीला गेलो. ड्युटीला डायरेक्ट उठून 9 वाजता आलोय. तसंच इन्स्टा स्क्रोल करत बसले, 9:30 पावणे 10 झाले. कधी टाइम भेटणार आहे सांगा बरं अभ्यासाला. काय पडलं काय माहिती वरून. 9:30 वाजले, कंटेंट शूट करतोय. आता मला आहे ना हे झाल्यानंतर एडिटिंग करायचे. रियालिटी सांगते भाई तुम्हाला मी, रियालिटी. जो कोणी असं जॉब करून कॉन्टेंट वगैरे शूट करतो माझ्यासारखा जॉब, तो काय असं कंपनीचा थोडी की बाबा 10 ते 5 बसलं, थोडंफार गेला ना आला. एकदा गेलं ड्युटी की गेलं भाई, तिकडलाच होते, लक्षात पण नाही राहत पाणी प्यायचं आणि काय काय करायचं. असं सगळं आहे. आपण नाव नाही ठेवत, कारण काही बऱ्याच जणांना जॉब सुद्धा नाहीये. चाललंय जे चांगलं चाललंय, ठीक आहे, ऍक्सेप्ट आहे. मग काय नाही, आता जस्ट अभ्यास करायला बसलो, म्हणलं बघावं किती वाचन होते माझ्याकडून, किती रीड करून होते. 2 पेजेस. अरे भाई, जेव्हा मी लातूरला होतो नीट नीट रिपीट साठी, मी खोटं नाही बोलत, मला लाज पण नाही वाटत सांगायला, ठीक आहे भाई. नाही नाही अभ्यास झाला, नाही डोकं चाललं, काय करणार ते फिजिक्स केमिस्ट्री, तुम्हाला घंटा काय कळत नव्हतं. आणि काय झालं मग, तिथं आम्ही रात्रभर अभ्यास करत बसायचो. म्हणजे काय तो माइंड सेट होता तो, म्हणजे ते वातावरणच तेव्हा वेगळं होतं. आता पण ठरवलं तर होईल, का ठरवत नाही मन माहित नाही. चला, तुम्हाला पण भरपूर लय मी ज्ञान देतोय. तुम्हाला जर आपले असेच व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.